अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 जुलै 2021च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण बसलेलो आहोत। अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची उपासना करण्यासाठी आपण बसलेलो आहोत। विश्वंभराची पूजा करण्यासाठी आपण बसलेलो आहोत। विश्वंभराची उपासना आहे, विश्वचालकाची उपासना आहे। या उपासनेसाठी आपण बसलो आहोत शरीराने, आणि त्याचप्रमाणे आपल्याला मनानेही इथे बसायचं आहे। मन कुठेतरी धावतोय, आपण इथे बसलोय, उपयोग नाही। मनाने देखील पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर श्री स्वामी समर्थांची मूर्ती उभी राहिली पाहिजे, आणि त्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करून महाराजांचं विशाल रूप मनात आणून आपल्याला ही उपासना करायची आहे। कारण उपासना प्रार्थना यामध्ये जे शब्द आहेत, जे मंत्र आहेत, त्या प्रत्येक शब्दामध्ये तर अर्थ आहेच, ऊर्जा लहरी आहेत, आनंद आहे, आणि त्याचबरोबर कृपा आहे। प्रत्येक शब्दात आणि 2 शब्दांमध्ये असलेल्या अंतरामध्ये ऊर्जा आहे, आनंद आहे, आणि त्याप्रमाणे कृपा देखील आहे। आणि म्हणून आनंद मिळण्यासाठी, ऊर्जा मिळण्यासाठी आणि महाराजांची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण शरीराने आणि मनाने इथे असणं आवश्यक आहे। ज्या ज्या देवतेची आपण प्रार्थना करतो, ती देवता आपल्या प्रार्थनेमुळे आपल्या समोर येऊन साकार होते। पण ईश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असल्यामुळे आपण जाणू शकत नाही। आता देवता, प्रत्येक गोष्टीसाठी देवता वेगळ्या वेगळ्या आहेत। आपण शाळेत असताना सरस्वती वंदन करतो, कारण ती विद्येची देवता आहे। विविध ज्या कला आहेत, नाट्य, संगीत, या सगळ्या कलांसाठी रंगदेवता आहे। वैद्य आहे, त्याची देवता धन्वंतरी आहे। अशा या प्रत्येक देवता विशिष्ट ऊर्जा लहरी आपल्याला देतात, आणि म्हणून आपलं जशा पद्धतीची ईश्वराची चरणी प्रार्थना आहे, ज्याच्यासाठी प्रार्थना आहे, त्या देवतेला आपण आवाहन करतो। जिथे जिथे मंत्रोच्चार होत आहे आणि जिथे जिथे साधना चालू आहे, त्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती निर्गुण रूप, निराकार रूपामध्ये साकार होत असते। त्यासंबंधीची एक कथा तुम्हाला सांगते। योगी अरविंद राष्ट्रद्रोही म्हणून ठरले। ब्रिटिश सरकारने त्यांना अलीपूरच्या तुरुंगात डांबवून ठेवले। योगी अरविंद लेले महाराजांकडून योग शिकले होते, योग मार्गाची दीक्षा घेतलेली होती। अर्थातच तुरुंगात असताना योगी अरविंदांनी आपली साधना सुरू केली। त्यावेळेला साधना करत असताना जर मध्ये काही अडचण आली आणि काही मार्गदर्शनाची गरज असेल, त्यावेळेला त्यांना अत्यंत मधुर अशा स्वरात मार्गदर्शन मिळत असे। एक दिवस योगी अरविंदांना अजिबात राहवलं नाही, आणि म्हणून त्यांनी प्रश्न केला की हा मंजुळ आवाज कुणाचा आहे? त्यावेळेला त्यांना उत्तर मिळालं, मी विवेकानंद बोलतोय। म्हणजे योगी अरविंद ज्या वेळेला योग मार्गाची साधना करता आहेत, त्यावेळेला विवेकानंद तिथे येऊन मार्गदर्शन करतात।
मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपण जी साधना करतोय, जो मंत्रोच्चार करतोय, जी प्रार्थना करतोय, ती देवता आपल्याला येऊन ऊर्जा देत असते, आनंद देत असते आणि आपल्यावर कृपा करत असते. रामदास स्वामींनी 12 वर्ष नदीच्या पाण्यात उभं राहून गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलं आणि त्यांच्यावर सूर्यदेवता प्रसन्न झाली आणि म्हणून मोठं महान कार्य रामदास स्वामींनी करून ठेवलं. म्हणून उपासनेला आणि सांख्यिक प्रार्थनेला काय महत्त्व आहे ते जाणून घ्या. असं बसलंय म्हणायचं म्हणून म्हटलं नाही. आपण उच्चार करतोय ती देवता साक्षात आपल्याजवळ येऊन बसली आहे ह्याचं भान ठेवून उपासना करायची असते. आणि अशी उपासना करता म्हणूनच मग ईश्वराची आपल्यावर कृपा होत राहते. ज्यांच्याकडून अशी उपासना होत नाही त्यांच्या मार्गामधल्या अडचणी दूर व्हायला वेळ लागतो. आणि म्हणून मनाने आणि शरीराने गुरुच्या चरणाशी बसून आपण प्रार्थना करायची आहे. आपलं दैवत श्री स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांच्या बाबतीत तर असं आहे की जिथे जिथे ज्या ज्या देवतेची साधना भक्त करतो आहे त्या त्या ठिकाणी महाराज जाऊन महाराजांनी त्या विशिष्ट देवतेच्या रूपात दर्शन दिलंय. जगन्नाथपुरीला अळवणी बुवांना जगन्नाथाच्या रूपात दर्शन दिलं. पंढरपूरला निघालेल्या विठाबाईला वाटेमध्ये पाऊस आणि वादळ झाल्यामुळे पुढे जाता येईना, तिला विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिलं. बुऱ्या बुवा म्हणून कृष्ण भक्त होता, त्याला कृष्णाच्या रूपात दर्शन दिलं. तो तळमळत होता, कृष्णाचं दर्शन होण्यासाठी साधना करत होता. श्री स्वामी समर्थ तिथे जाऊन पोचले आणि कृष्णाच्या रूपात दर्शन दिलं. बुऱ्या बुवा दत्तभक्त होता आणि दत्ताचं दर्शन होण्यासाठी तपसाधना चाललेली होती. त्याला देखील श्री स्वामी समर्थांनी दत्त रूपात जाऊन दर्शन दिलंय. राम रूपात दर्शन, कृष्ण रूपात दर्शन, देवीच्या रूपात दर्शन, विठ्ठलाच्या रूपात दर्शन. साधक जिथे जिथे साधना करतो आहे, साधक ज्या ज्या देवतेची साधना करतो आहे त्या त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रकट होतात आणि त्या विशिष्ट देवतेच्या रूपात दर्शन साधकाला दर्शन देतात. असे महान दैवत आपल्याला लागलेलं आहे आणि त्यांची उपासना आपण करायला बसलेलो आहोत. म्हणून आपण किती आनंदी आणि प्रसन्न असायला पाहिजे आणि आपण किती उत्साह दाखवला पाहिजे या उपासनेमध्ये. श्री स्वामी समर्थांनी चं वर्णन करताना नाना म्हणणी म्हटलेलं आहे, सामावले त्या रूपात सारे कोटी कोटी देव. त्यामुळे स्वामी समर्थांची उपासना केल्यानंतर इतर अनेक देवतांची उपासना वेगळी करत बसण्याची आवश्यकता नसते असं नाना म्हणत असत. आणि हे सत्य आहे. तुम्ही एका वेळेला किती देवतांची उपासना करणार? माझ्याकडे काही लोक येतात प्रश्न घेऊन आणि दाखवतात एवढं पाठभर लिहून आणलेलं असतं की किती किती उपासना केली. मग या देवाचा 11 माळा जप, या देवाचा 11 माळा जप, या मार्गामध्ये हे पुराण वाचतो, ही पोथी वाचतो, अमुक करतो, तमुक करतो. भारंभार उपासना केलेली असते तरी जीवनामध्ये आनंद निर्माण होत नाही. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे उपासनेमध्ये मन पण पाहिजे. तुम्ही शरीराने तिथे आहात पण तुम्ही मनानेही तिथेच पाहिजे. ते घडत नाही. करायची म्हणून उपासना केली जाते. भारंभार उपासना माणूस करू शकत नाही, त्याचं चित्त त्याच्यामध्ये रंगू शकत नाही, कारण त्याच्यात परिश्रम होतात, कष्ट होतात. आणि म्हणून नानांनी आपल्याला साधा सरळ सोपा मार्ग दाखवला आहे. एकमेव स्वामी देव सदा पूजनाचे. इतर देवतांची करू नका असं नाही. तुम्हाला जी विशिष्ट देवता आवडते त्या देवतेची उपासना करा, पण एकाच वेळेला हजारो देवतांची उपासना वेगवेगळ्या मार्गाने जात बसू नका. एक पंथ घ्यावा, एक रस्ता असावा. आता उंच माथ्यावरचं शिखर आहे, त्या शिखरावर चढायचं आहे.
तर जर एक विशिष्ट मार्गाने तुम्ही गेलात तर जाऊन पोचता. जायला मार्ग हजार आहेत तिथे, म्हणून तुम्ही प्रत्येक मार्गावर थोडं 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 चालत राहिलात तर तुम्ही वर शिखरावर पोचू शकत नाही. तसंच उपासनेच्या बाबतीत आहे. एक विशिष्ट दिशा, एक विशिष्ट मार्ग आहे, त्या मार्गावर तुम्ही सातत्याने विश्वासाने पावलं टाकत राहा तर तुम्ही अंतिम ध्येयापर्यंत जाऊन पोचू शकता, ईश्वराची कृपा प्राप्त करून घेऊ शकता. आणि म्हणून जे जे वेगवेगळे पंथ आत्तापर्यंत झाले त्यांनी प्रत्येक पंथाची एक विशिष्ट उपासना पद्धती त्यांनी दिली. ज्यांना जो मार्ग आवडला उपासनेच्या पद्धतीचा त्या त्या मार्गाने माणसं जात राहतात. सगळेच मार्ग योग्य आहेत, कुठले चुकीचे तसे नाही, पण आपल्याला कुठचा मार्ग आवडला आहे आणि तो मार्ग आपण एकदा स्वीकारल्यानंतर आपण त्या मार्गाने पुढे जायचं आहे. मग तो गुरु आपल्याला पुढे बरोबर घेऊन जातो. फक्त आपला विश्वास पाहिजे की हा मार्ग मला दाखवला, या मार्गाने मी जातो आहे. आता साईबाबांची उपासना करणारे, गजानन महाराजांची उपासना करणारी लोक आहेत, ते नंतर स्वामी समर्थांच्या उपासनेकडे वळतात तेव्हा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की मी आता गजानन महाराजांची उपासना सोडून स्वामींची करू का, ही कशी करू शकते. पण ओढ तर मनाला लागले स्वामींची करावी अशी, अशा संभ्रमात असतात. साईबाबांच्या भक्तांचं पण असंच होतं की मी साई भक्त आहे, पण मला आता स्वामी समर्थांची ओढ निर्माण झाली आहे, मी काय करू. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीच्या मार्गाने जाताय. तुम्हाला गुरु पुढे दाखवतोय की पुढे जा पुढे जा पुढे जा, याच मार्गावर पुढे नेतो आहे. त्यामुळे गजानन महाराजांची भक्ती करता करता तुम्हाला गजानन महाराज स्वामी समर्थांच्या भक्तीकडे पाठवतात की अधिक उच्च पद्धतीची मोठे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. कारण गजानन महाराजांचे गुरु श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थां त्याचप्रमाणे शिर्डीच्या साईबाबांचे गुरु श्री स्वामी समर्थ. म्हणजे तो भक्त शिर्डीच्या साईबाबांची भक्ती करतो, तो जर समर्थांची करायला लागला तर त्यांनी समर्थांची भक्ती केल्यानंतर साईबाबांना आनंदच मिळणार आहे, काही वाईट नाही वाटणार आहे, हे लक्षात घ्यायचे. आणि म्हणून नाना नेहमी जे सांगायचे की तुम्ही घाबरून उपासना करू नका, देवाला घाबरू नका. देव कृपावंत आहे, दयाशील आहे, करुणासागर आहे. स्वामी समर्थ तर खरोखरच करुणासागर आहे. आणि म्हणून जो जो साधक दुसऱ्या दैवतेची उपासना करतोय, दत्ताची करतोय, विठ्ठलाची करतोय, देवीची करतोय, कृष्णाची करतोय, रामाची करतोय, जगन्नाथाची करतोय, त्या सगळ्या भक्तांना ते दैवत पोचवायचे आधी स्वामी समर्थ जाऊन पोचले, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि महाराज किती कृपावंत आहेत. आणि अशा महाराजांची भक्ती आपण करतोय, अशा महाराजांची उपासना करण्यासाठी आपण इथे बसलेलो आहोत. हे सगळं लक्षात घेऊन अत्यंत श्रद्धापूर्वक, अत्यंत आनंदाने, अत्यंत उत्साहाने आपण ही प्रार्थना म्हणत आहोत. आता गंमत असं आहे की सांगितलं तर आहे की गुरुचरणाशी आपण असावं, शरीराने पण असावं आणि मनाने पण असावं. पण काही वेळेला ते जमत नाही, मन कुठेतरी धावत राहतं. आणि म्हणून ह्या मनाला शिकवण देण्यासाठीच रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिलेत. रामदास स्वामींचा जो श्लोक आहे, जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांगपा तुझे काय वेचे. अन्नदाता, अन्नदाताचा अर्थ नुसतं तुम्हाला जेवण दिलं असं नाही, तर तुमची सर्व प्रकारची काळजी हा राम घेतो. म्हणजे हा ईश्वर तुमची सर्व प्रकारची काळजी घेत असतो. तया लागली तत्वता सार चिंता, सगळी चिंता त्याला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. महाराजांना आपली काळजी, एकदा आपण महाराजांना म्हटलं आहे की मी तुम्हाला शरण आलेलो आहो, मी तुमचा बालक आहे आणि तुम्ही माझा सांभाळ करा. आणि बालक ज्याप्रमाणे आपल्या मातेवर पूर्णपणे अवलंबून असतो, त्याप्रमाणे जर आपण स्वामींवर अवलंबून राहिलो, तितक्या श्रद्धेने, भक्तीने,
तर स्वामी समर्थ आपला सांभाळ करणारच आहे. आपण चुकलो तरी करतात, तर मग शरण गेल्यावर काय हे लक्षात घ्या. चुकलेल्या भक्तांना देखील स्वामी समर्थांनी चांगल्या मार्गावर आणून त्यांच्यावर कृपा केलेली आहे. इतके करुणा सागर श्री स्वामी समर्थ आहेत. अशा स्वामी समर्थांची आपण उपासना करत आहोत. मगाशी म्हटलं की विशिष्ट दैवता येऊन बसतात तिथे. जसं रामाचं झालेलं असेल त्यावेळेला तिथे हनुमंत येऊन बसतो आणि हनुमंतासाठी पाठ ठेवला जातो. दैवता येऊन बसतात तसा तिथे श्रीरामही असतो, हे लक्षात ठेव. अशाच पद्धतीची एक कथा आपल्या संस्थेच्या बाबतीत घडलेला अनुभव तुम्हाला मुद्दावून सांगते. स्वामी समर्थ परिवाराची एक सांघिक प्रार्थना घाटकोपरला चाललेली होती. एक महिला तिथे आल्या होत्या, त्यांचं प्रवचन होतं. खास मला पण त्या दिवशी कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं आणि म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेले होते. आणि हॉलच्या दारापाशी टोकाशी खुर्ची घेऊन मी बसले होते. प्रवचन त्या महिलेने प्रवचन सुरू केलं. 2-4 वाक्य बोलल्या आणि थांबल्या. माझ्याकडे बघत होत्या. परत 2-4 वाक्य बोलल्या, परत थांबल्या. परत सुरुवात केली आणि थांबल्या आणि म्हणाल्या, सूचना दिली की तिकडे दारापाशी आणखीन एक खुर्ची ठेवा. माझ्या बाजूला एक खुर्ची ठेवली गेली. प्रवचन सुरू झालं. पुढे ओघवती भाषेमध्ये त्यांनी सगळं प्रवचन केलं. सुंदर झालं. प्रार्थना झाली. त्याच्यानंतर जेव्हा भेट झाली तेव्हा मी सहज त्यांना विचारलं की तुम्ही खुर्ची ठेवायला का सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या की स्वामींची प्रार्थना सुरू केली तेव्हापासून मला तेथे नाना उभे आहेत असं दिसत होतं, पण हा भास असावा म्हणून मी लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा प्रवचनाला बसले त्यावेळेला मला परत तिथे नाना उभे असलेले दिसत होते आणि म्हणून मी नानांसाठी खुर्ची ठेवायला सांगितली. उदाहरण एवढ्यासाठी दिलं आहे की आता तुम्ही प्रार्थना म्हणता आहात, तर या उपासनेच्या वेळेला साक्षात महाराजांची शक्ती तुमच्या समोर आहे आणि नानांचीही शक्ती, नानींचीही शक्ती तिथे आहे. या शक्तीतून आपल्याला शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. ही प्राप्त करण्याची जी आपली क्षमता आहे ती क्षमता वाढवण्यासाठी आपण उपासना करतोय, जे टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. ज्या प्रकारे सूर्य सर्वांना समान प्रकाश देतो त्याप्रमाणे ईश्वर सर्वांवर सारखीच कृपा करत असतो. मेघ जसा वर्षवतो, पण त्या मेघातलं जे पाणी आहे ते स्वाती नक्षत्रात ज्या वेळा शिंपल्यामध्ये पडतो त्यावेळेला त्याचे मोती होतात, पण सगळ्याच शिंपल्यांमध्ये मोती होत नाहीत. काही शिंपल्यांमध्येच मोती होतात. पाणी तर मेघाने दिलेलं आहे, सगळ्यांना सारखं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बीज वृक्षाचं जे बीज आहे ती सगळीच बीज रूपत नाहीत. एखाद्या बीजाला त्याची चांगली वाढ होते आणि उत्तम वृक्ष तयार होतो, तर एखादं बीज तसंच नासून जातं. त्याप्रमाणे आता एक विजेचा करंट आहे, त्याच्यावर आपण घरातली सगळी उपकरणं वेगवेगळी चालवतो. छोटा व्होल्टेजचा बल्ब लावला तर त्याचा प्रकाश तेवढाच पडेल, मोठा लावला तर मोठा पडेल, टीव्हीसाठी वेगळं, फ्रीजसाठी वेगळं, पण करंट एकच आहे. पण प्रत्येकाची जी कपॅसिटी आहे वीज खेचून घेण्याची ती वेगवेगळी आहे आणि म्हणून ते वेगवेगळा प्रकाश पडू शकतात. वेगवेगळ्या उपकरणांसाठी वेगवेगळे व्होल्टेज. करंट एकच आहे. तशी कृपा एकच आहे, लक्षात घ्या तुम्ही. ईश्वराची कृपा एकच आहे, तो सर्वांवर सारखीच कृपा करतो आहे. पण आम्ही किती आहोत, आम्ही ती कृपा किती प्रकारे ग्रहण करू शकतो हे आपल्यावर अवलंबून असतं. आपलं मन त्याच्यात किती रुळलं आहे. आपल्या मनात उगाच वाटेल ते विचार येत नाही आहेत ना, मन सैरभैर धावत नाही आहेत ना. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं उपासनेमध्ये. उपासना करून करून आपण ती शक्ती अधिक खेचण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि ही साधना, याला साधना म्हणतात की प्रयत्नशील राहणे.
आता 1 तारीख होती, प्रार्थना केली, झालं, संपलं नाही. उत्सुकता लागली पाहिजे प्रार्थना करायची. ह्याच्यामुळे मला अधिकाधिक ऊर्जा प्राप्त होणार आहे, आनंद प्राप्त होणार आहे, आनंद असा वाढत जाणार आहे आणि माझ्यावर महाराजांची अधिक कृपा होत राहणार आहे. आणि मी अधिक महाराजांपुढे लीन होऊन, शरणागत होऊन, महाराजांचं जे कार्य आहे त्या कार्य करण्यासाठी मी सिद्ध होणार आहे. हे आपल्याला साध्य करायचं, याच्यातून लक्षात घ्या. काहीतरी आयुष्यातले छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त उपासना नानाने दिली नाही. स्वतः सुखी व्हा, पण त्याबरोबर इतरांना सुखी करा, यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आहे. स्वामींची जशी नानांना आज्ञा होती आणि त्या आज्ञेनुसार नानांनी हा परिवार आणि ही प्रार्थना सुरू केलेली आहे. महाराजांची आज्ञा आहे आणि महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने नानांनी उपासना दिली आहे आणि त्या उपासनेमध्ये आपण बसलेलो आहोत, हे लक्षात घ्या. आणि तितक्या श्रद्धेने, तितक्या अंतःकरणात एकाग्र करून महाराजांचं विशाल रूप डोळ्यासमोर आणून त्यांची प्रार्थना आपण करतोय. अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे, कारण तो सगळं देणारा आहे. सगळं काय करणार आहे तो परमेश्वर. कारण परमेश्वरांनी हे जग निर्माण केलंय आणि ह्या जगामध्ये सर्वत्र आनंद असावा आणि सुख सौख्य असावं, ही ईश्वराची इच्छा. त्याच्यासाठी तो कृपा करण्यासाठी बसला आहे. फक्त आम्हाला आमचे प्रयत्न वाढवायचे की ती सगळी कृपा आम्हाला ग्रहण करता आली पाहिजे. आणि म्हणून पूर्ण भार आपल्याला स्वामींच्यावर ठेवायचा, ईश्वरावर ठेवायचा आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता. त्याला सगळी काळजी आहे. सदा सर्वदा देव सानिध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. तो सदैव आपल्या जवळ ही भावना असू दे. मग आपल्या हातून चुकीच्या गोष्टी कधी घडत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. ईश्वर सदैव माझ्या बरोबर आहे, हा दृढ विश्वास तुमच्या मनात तुम्हाला उपासनेने वाढवायचा आहे. आणि तो असतो, फक्त आम्ही जाणत नाही, कारण निर्गुण निराकार रूप आम्ही जाणत नाही. आणि म्हणून तर त्याला सगुण रूपात यायला लागतं. आणि म्हणून श्री स्वामी समर्थमध्ये साक्षात परमेश्वर सगुण रूप धारण करून या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला आणि 729 वर्ष भारत भ्रमण करून विविध काळात, विविध युगात अनेक व्यक्तींना सुखी करत राहिले. अशा महाराजांचं कार्य आपण करतोय, लक्षात घ्यायचं. हे भाग्य आहे, विसरू नका तुम्ही. सोपी गोष्ट नाही आहे. सगळेजण इथे येऊन पोचले नाही आहेत. प्रत्येकाच्या भाग्यात जे आहे, ज्याची उपासनेची एक विशिष्ट पायरीपर्यंत येऊन पोचली आहे. मनाची शुद्धता तेवढ्या एका विशिष्ट पातळीपर्यंत आलेली आहे आणि म्हणून हे भाग्य आपल्याला लाभलं आहे. पण एवढ्यावरच थांबायचं नाही आहे. आपल्याला जसं वाटतं की मला खूप पैसा पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, सगळ्या गोष्टीची हाव असते. तशी हाव ईश्वराच्या नामस्मरणाची ठेवा. आता नामस्मरण म्हणजे काय? नुसतं हातामध्ये जपमाळ घेऊन बसून जप करायचा नाही. तेव्हा पण तुमचं मन स्थिर पाहिजे, तिथे पाहिजे लक्ष जपामध्ये. नामस्मरण म्हणजे सतत ईश्वराचा वास आजूबाजूला आहे. हे सातत्याने ध्यान तुमच्या मनात जसं यायला लागेल. 24 तास येणं अशक्य आहे, पण काही काळ तरी तुम्ही आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग हातातून कधी चुका होत नाहीत आपल्या. आपण दुःखी होत नाही, कारण सगळा भार आपण समर्थांवर सोपवलेला आहे. आणि खरंच सांगते, निष्ठा ठेवा. ते काळजी घेतच असतात आपली, पण आम्हीच आमची काळजी करत राहतो उगाचच. कसं होणार, कसं होणार, कसं होणार. जप करताना सुद्धा आमच्या मनात 10 दुसरेच विचार असतात. आता घरी जाऊन काय, हे राहिलंय, ते राहिलंय, ते राहिलंय, किंवा माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या नातवाचं कसं होईल, माझ्या नोकरीचं कसं होईल, माझं घर होईल का, माझी इन्व्हेस्टमेंट होईल का. अनंत विचार डोक्यात फिरत असतात. हे सगळे विचार आपोआप आपल्याला कमी करायचे आहेत आणि विचार एकच ठेवायचा आहे की जगी पाहता
देवा हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता, तो सगळी काळजी घेत असतो. हा विश्वास आणि उपासना. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. फुकट आहे नाव घ्यायला काय पैसे पडतात का? फुकट आहे नाव घेणं. आता इतर काही गोष्टी फुकट मिळाल्या की कशी माणसं गर्दी करतात. फुकट मिळतंय मग चालले, त्याच्यासाठी श्रम करायला तयार. पण देवाच्या नावाला तर काय पैसे द्यायला लागत नाहीत, तरी पण त्यात घेण्यासाठी आम्ही का कंटाळा करतो असं रामदास स्वामी विचारतायत. आणि म्हणून फुकट आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही आहे, आणि त्यातून सगळा भार तो परमेश्वर तुमचा घेत आहे, तरी पण तुम्ही का कमी पडता. आणि ती जाणीव रामदास स्वामींनी या श्लोकातनं आपल्याला करू शकता. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा दिसावा. नुपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे की आता सदैव तुझं कार्य. आता ईश्वराचं कार्य म्हणजे आनंदाचं वितरण करणं. प्रत्येकाला आनंद देता आला पाहिजे, जे नानांनी आयुष्यात केलं. आणि म्हणून नानांच्यावर स्वामी समर्थ प्रसन्न झाले. लक्षात ठेवा, नानांनी काय साधना केली? फार मोठा हठयोग केला, काय व्रत वैकल्य केली का, तीर्थयात्रा केल्या, तपाचरण केलं, काहीतरी उग्र साधना केली? काही नाही. गृहस्थी जीवन नाना जगत होते. ते जगता जगता आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूला आलेल्या प्रत्येक माणसाला आनंद देण्याचं काम मात्र त्यांच्याकडून नकळत होत राहिलं, कारण त्यांचं हृदय तेवढं शुद्ध आणि पवित्र होतं. संत प्रवृत्तीचे दाना होते, जन्मतः संत प्रवृत्ती घेऊन जन्माला आलेले होते. आणि म्हणून आनंदाचं वाटप करत नाना आयुष्य जगत होते. आणि म्हणून महाराज अत्यंत आनंदित झाले. अरे मला असा शिष्योत्तम पाहिजे, असा शिष्योत्तम माझं हे कार्य पुढे देऊ शकेल हे महाराजांनी जाणलं. आणि म्हणून महाराज नानांना भेटायला आले आणि सगुण रूपात दर्शन दिलं. जवळजवळ समाधी घेऊन 90 वर्ष झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी नानांना सगुण रूपात दर्शन दिलं. बरं असं पुसटलं नाही, नुसतं दिसलंय, भास झालाय, काय झालं नाही. तर स्वामी बोलले. काय म्हणाले स्वामी नानांना? म्हणा बेटा. या 2 शब्दात सगळं आलं आहे. नानांचं तोर पण या 2 शब्दात आहे. ज्या स्वामींच्या नाम घेण्यासाठी लोक हजारो वर्ष प्रयत्न करत राहत आहे, कृपा व्हावी म्हणून नाम घेत आहेत, अशा श्री स्वामी समर्थांनी नानांना बेटा म्हणून हाक मारलं. आणि पुढे काय? बेटा म्हणून नुसते लाड नाहीत, काय सांगितलं? तुला माझं कार्य करायचं आहे. आणि कार्य काय? तर आनंदाचं वितरण. जे नाना करत होते त्याच्या पाठीमागे महाराजांनी आपली शक्ती उभी केली. आणि म्हणून ते कार्य अधिक विस्तारित झालं. त्यामुळे आनंदाचं वाटप आपल्याला करण्यासाठी आपण उपासना करत आहोत. फक्त स्वतःला आनंद नाही, आनंदाचं वाटप करण्यासाठी जी ऊर्जा शक्ती पाहिजे आपल्याला पाहिजे, जी ऊर्जा पाहिजे, जे तेज पाहिजे की ज्या तेजाने आमच्यातील असलेले विकार नाहीसे होतील, अंधकार नाहीसा होईल, त्याच्यासाठी ही उपासना आहे. आणि ज्याप्रमाणे नानांच्यावर कृपा झाली त्याप्रमाणे आपण आनंदाचं वितरण करत राहिल्यानंतर आपल्यावरही स्वामी समर्थांची कृपा सहज होणार आहे. कृपापात्र होऊन भाग्यवंत असं नानांनी सांगितलंय. कृपापात्र आपल्याला व्हायचंय की आपोआप आपल्यावर स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद सहज होणार आहे, सहज. आणि कृपापात्र होणे म्हणजेच ही उपासना. त्या उपासनेने विकार नाहीसे करणं, ईश्वरी शक्ती खेचून घेणे आणि आनंदाचं अधिक 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 वितरण करण्यासाठी कटिबद्ध होणे. माझा फायदा झाला, चला संपलं असं ठेवू नका. अखंड आनंदाचं वितरण करण्याच्या भूमिकेवर आपल्याला टप्प्याटप्प्याने येऊन पोचायचं आहे.
आणि ते केव्हा आपण होऊ शकतो, जेव्हा आपला दृढ विश्वास राहणार आहे की जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता. तो सगळी काळजी घेतोय, तरी पण आमचं मन परत 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 चिंतेमध्ये जातंय, काळजीमध्ये जातंय. त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे, आणि म्हणून ही सांघिक प्रार्थना, ही उपासना. आता ही जी गोष्ट रामदास स्वामींनी सांगितली आहे की जगी पाहता देव हा अन्नदाता, मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नदाता म्हणजे सर्वतोपरी तो काळजी घेतो. फक्त आपल्याला जेवण देतो असं नाही, की आपल्यावर कुठलं संकट असलं तर त्या संकटाच्या वेळेला देखील श्री स्वामी समर्थ धावत येतात आणि आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढतात. देव आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढतो. त्या संबंधीची आपण कथा बघूया, म्हणजे आपला ह्या 2 ओळींवर पूर्ण विश्वास बसेल. आणि उदाहरण दिले की जास्त समजतं, आणि म्हणून आपण आता काही उदाहरण बघतात. पहिलीच कथा आपण रामदासांच्या मनाच्या श्लोकाची बघूया. चाफळला रामनवमीचा नेहमी उत्सव व्हायचा. शिवाजी महाराजांकडून धान्य यायचं. 1 वर्ष असं झालं की उत्सवाला फक्त 8च दिवस राहिले आणि महाराजांकडून धान्य आलं नाही. अर्थात जे शिष्यगण होते त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली, आता एवढा मोठा उत्सव करायचा, एवढी लोक येणार, त्यांचा प्रसाद, बाकीचा सगळा खर्च, धान्य तर आलं नाही, कसं होणार. 2-3 दिवस आधी रामदास स्वामींच्या कानावर गोष्ट घातली गेली की यावेळेला शिवाजी महाराजांकडून जे धान्य येतं ते आलेलं नाही. रामदास स्वामींना जेव्हा समजलं तेव्हा रामदास स्वामी कल्याण स्वामींना म्हणाले की चल. त्याला घेऊन गेले. पण ते शिष्य कल्याण स्वामी, का तर ते गुरुसेवा करायचे. सेवेला पण खूप महत्त्व आहे. नुसती माळ घेऊन बसली आणि काही केलं नाही, बाकीच्यांनी सगळं करा, ही माळ घेऊन बसतो नाही. अशी कथा सांगतात की रामदासांचे अनशिष्य दासबोधाचं पारायण करत राहायचे. पण कल्याण स्वामींनी एकदाच दासबोध वाचला आणि आणि उरलेला सगळा वेळ ते रामदास स्वामींच्या सेवेमध्ये घालवत असत. आणि एकदा जेव्हा श्लोक विचारला गेला दासबोधातला, त्यावेळेला फक्त कल्याण स्वामीच तो श्लोक सांगू शकले, कारण गुरु सेवा करत होते. सेवेला खूप महत्त्व आहे. सेवा करणं म्हणजे स्वतःला कमी लेखून काम करणं. तू श्रेष्ठ गुरु, तू श्रेष्ठ आहे आणि मी अगदी क्षुल्लक आहे. स्वतःमध्ये असलेल्या अहंकार पूर्ण गळून पडलं तरच गुरुसेवा होऊ शकते. एकदा वाचून जर कल्याण स्वामी सांगू शकतात श्लोक, म्हणजे एवढी प्रचंड बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ आहे आणि त्यांच्यावर एवढी कृपा आहे. स्वतः एवढे शक्तिशाली असून देखील हनुमंत देखील श्रीरामाला शरण गेलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. तसंच आता हे कल्याण स्वामींच्यावर म्हणून रामदास स्वामींची कृपा आणि श्लोक बरोबर एकदा वाचून त्यांचा दासबोध पाठ झाला. गुरुची कृपा ही अशी असते आणि म्हणून गुरुसेवा महत्वाची. एकनाथांच्या चरित्रात पण आपण बघितलंय की गावबा नावाचा जो मुलगा होता तो फक्त एकनाथांची सेवा करायचा, बाकी तो कुठल्या ह्याच्यात पडला नव्हता. अखेर एकनाथांचा राहिलेला ग्रंथ त्यांनी पूर्ण केला, का तर त्याच्या हातून गुरुसेवा घडली होती. त्यामुळे गुरुसेवाही व्हायला पाहिजे. असे हे कल्याण स्वामी रामदास स्वामींचे अत्यंत पट्ट आणि लाडके असे शिष्य होते. त्यांना घेऊन गेले गडावर, रामघाणीवर गेले आणि सांगितलं, मी म्हणतोय तू लिहून घे भराभरा. आणि मनाचे श्लोक लिहिले गेले. एका बैठकीत मनाचे सर्व श्लोक लिहिले गेले. त्याच्या प्रती काढल्या गेल्या. आता आजच्यासारखं मशीनमध्ये घातलं भराभरा आलंय. लिहून घेतल्या शिष्यांकडून, सगळ्यांकडून त्या प्रती लिहून घेतल्या. त्यांनी सांगितलं, रामदास स्वामींनी सांगितलं की शिष्यांनी घरोघरी जाऊन दारासमोर उभं राहून हा श्लोक म्हणायचे
आणि जी भिक्षा देतील ती भिक्षा गोळा करून आणायची आणि त्याप्रमाणे भिक्षा गोळा केली गेली आणि त्या भिक्षेमध्ये उत्सव संपन्न झाला रामजन्माचा. परमेश्वराची शक्ती उभी राहिली. शिवाजी महाराजांकडून धान्य नाही आलं म्हणून उत्सव झाला नाही असं नाही, देणारा कोण असतो. म्हणून रामदास स्वामींनी म्हटले, आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम आम्हाला देतो रे, राम आम्हाला देतो. देणारा हा परमेश्वर आहे, लक्षात ठेवा. पण आम्ही छोट्याशा गोष्टीसाठी दुसऱ्या माणसाला मस्का मारत असतो, त्याची हंजी हंजी करत राहतो, हे कर ते कर तसं. त्याऐवजी तुम्ही अत्यंत अंतःकरणापासून फक्त गुरुला शरण जा, महाराजांना शरण जा आणि महाराजांसाठी कुठच्याही प्रकारचं काम करायला कुठच्याही वेळेला तयार व्हा. प्रत्येक क्षण आयुष्यातला महत्त्वाचा असतो. तुम्हाला एखाद्या कामासाठी जर हाक आली गुरुच्या कार्याची, तर त्यावेळेला मागचा पुढचा विचार न करता ते काम करायला तुम्ही दिलं पाहिजे, तर गुरुकृपा होते हे लक्षात घ्या. नुसतं बसून नुसतं करून कृपा होत नाही, वेळ लागतो. कृपा होईल पण विलंब लागतो. जितक्या वेगाने तुम्ही कार्य करायला सिद्ध होताय तितक्या वेगाने तुमच्यावरती कृपा होत राहते. आणि त्यामुळे तो देणारा आहे. त्यामुळे उगाच दुसऱ्या कोणाची तरी हंजी हंजी करण्यापेक्षा कधी काहीतरी मला कोण फुकट देईल का, कोणी काहीतरी देईल का, माझा पगार साहेबांनी वाढून द्यावा म्हणून त्याची हंजी कधी असं सगळं करण्यापेक्षा फक्त महाराजांचं स्मरण करा. त्यासंबंधीचा अनुभव पण मी तुम्हाला सांगेन नंतर. खरोखर परमेश्वर आपल्यावर कृपा करत असतो, फक्त आम्ही त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. आणि मग आम्ही म्हणतो की आमच्यावर कृपा होत नाही, आमच्यावर. जसं खोली बंद करून घ्यायची आणि म्हणायचं आतमध्ये प्रकाश येत नाही, तशी आमच्या मनाची स्थिती आहे. आणि ही मनाची स्थिती बदलायची म्हणून आपण उपासनेपासून सुरुवात करतो आहे. उपासना त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने आपण करत आहोत आणि ती वाढत नेणार. देव सगळं बघतो. आता हे मनाच्या श्लोकात झाले, तयार झाले, लोक शिष्यप्रती घेऊन गेल्या, श्लोक म्हटले आणि उत्सवाला लागणारं सगळं धान्य आलं. बाबा काशीकर म्हणून असेच गृहस्थ होते. मुलांना वेद पुराण वगैरे, पुराण सांगायचंय, मुलांना वेद शिकवायचे, वेदाभ्यास, कायम ईश्वरी चिंतनात आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास की त्याला आवडतंय तसं मी वागतोय. खूप महत्वाचं आहे. ईश्वराला जे हवं आहे तसा माझं आचरण आहे आणि म्हणून ईश्वर माझी काळजी घेणारच. बाबा काशीकरांच्या घरी खंडोबाचं नवरात्र असतं. 2 दिवस आधी त्यांच्या पत्नीला प्रश्न पडतो की घरात काही धान्य नाही, तर आपण नवरात्र कसं संपन्न करणार. आणि त्यामुळे ती आपल्या नवऱ्याला त्रास द्यायला सुरुवात करते की काय हे तुम्ही नुसती कथे घेऊन बसता, पुराण वेद शिकवता, सगळं करता, तुम्ही पुराण सांगता, पण घरात काय परिस्थिती आहे, धान्य नाही आणि आता नवरात्र संपन्न करायचं आहे. त्यामुळे तिची कटकट साहजिक आहे, तिला सगळं बघायचं असतं. हे शांत असतात. बाबा काशीकर एकदम शांत असतात. पण आता ती जास्त 10 वेळा परत परत सांगायला लागल्यावर ते विचार करतात की बाहेर कुठेतरी जावं आणि घेऊन यावं. आणि म्हणून घराच्या बाहेर पडतात की कोण काय मदत करेल का बघूया. पण शब्द कोणते मागण्यासाठी शब्द तोंडातून काही येत नाहीत. आणि 1 तास वगैरे कुठेतरी फिरून घरी तसेच येतात हात हलवत. त्यांना म्हणतो की आता घरात गेल्यावर बायको परत चिडणार, आपण हात हलवत परत आलोय. तर गंमत अशी असते की त्यांची पत्नी अत्यंत आनंदाने त्यांचं स्वागत करते. या बाबा काशीकरांना जरा आश्चर्यच वाटतं की आहे काय. पुढे ती आनंदाने सांगते की अहो तुम्ही बाहेर गेलात आणि नंतर पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून तुमचा मित्र आला. त्यांनी मला सांगितलं की मी तुमचा मित्र आहे, मार्कंडेय माझं नाव आहे आणि मी हा सगळा शिधा देण्यासाठी आलो आहे. आणि त्यांनी एवढा शिधा आणून दिला आणि ते बायको सगळं दाखवायला लागली त्यांना. बाबा काशीकरांनी सगळं जाणलं की ही खंडोबाची सगळी कृपा आहे. परमेश्वर हे घडवतोय, लक्षात घ्या, हे सत्य आहे. या गोष्टी उगाचच नाही, असे अनुभव परिवारांनी पण घेतले. छोटे छोटे अनुभव असतात.
पण परमेश्वर आपल्या आयुष्यामध्ये जर आपण त्याला हवं आहे, त्याला अभिप्रेत आहेत अशा ह्याच्याने आपण आपलं जीवन सुधारण्याचा जरी प्रयत्न करत असलो तरी देखील त्याची आपल्यावर कृपा होत राहते. फक्त आपल्या अंतःकरणात ती आस पाहिजे. आपल्या मनीची आस परमेश्वर जाणतो आणि ती कशी आहे त्यानुसार आपल्यावर कृपा होते. नरसिंह मेहताच्या आयुष्यात पण अशा कथा घडलेल्या आहेत की ज्या ज्या वेळेला त्याला मदतीची गरज आहे त्या त्या वेळेला कृष्णाने येऊन त्याला मदत केलेली आहे. समर्थांच्या चरित्रात पण कथा आहेत. एकदा 200 लोक शिष्य घेऊन महाराज कुठे चालत जात असतात. चालता चालता बरेच चालवतात आपल्या भक्तांना. कधीतरी असं होतं मुद्दाम चालवतात, कळलं पाहिजे. नाहीतर रोजचं झालं की त्याची चव गंमत वाटत नाही माणसांना. सगळं आराम आहे, त्याला सगळं मिळतं आहे, प्रसाद पेढे अमुक तमुक, आरामे नामस्मरण करत बसावं आणि छान खात पीत बसावं. शिष्यांना भक्तांना पण मधून मधून थोडे श्रम त्रास याची गोष्टी जाणीव करून द्यायला लागते. तर त्यांच्या परत त्यांची भक्ती ती अधिक दृढ होऊ शकते. ती थोडी डायल्यूट व्हायला लागलेली असते. आपण चालत चालत देत आहेत, रात्र होते. शिष्यांना प्रश्न पडतो की महाराज एवढे चालत देतात, आता जंगल लागलंय, आता इथे आपल्याला रात्रीचं जेवण काय मिळणार? कारण भूक ही सगळ्यात महत्त्वाची माणसाला असं वाटतं की जेवायला नाही मिळालं म्हणजे कसं होणार. अरे सहज माणूस 15 दिवस उपाशी राहू शकतो मनाचा निग्रह असला तर. निग्रह पाहिजे. त्यामुळे आत्ता दुपारचं जेवण झालं आहे, संध्याकाळचं झालं आहे, तरी रात्रीचं जेवण नाही ह्याची एवढी भीती त्या फक्त शिष्यांच्या मनात निर्माण झाली की आता आमचं कसं होणार. महाराज सगळी गंमत बघत होते. महाराजांना सगळं माहिती होतं. महाराज थोड्या वेळाने म्हणाले, एकाने येऊन विचारलं महाराजांना, एका शिष्याने, की महाराज आता जेवणाचं काय करायचं आहे? महाराज म्हणाले, जेवण तर तयार आहे, तुम्ही पुढे जा 2 फर्लांगावर, तिथे तुम्हाला सगळं जेवण मिळेल. त्याप्रमाणे लोक आता जेवण मिळणार. जसं मगाशी म्हटलं की फुकट मिळणार म्हटलं की धावले लोक. तसं त्यावेळेला ती लोक, हा मनुष्य स्वभाव आहे, हाच बदलायचा आहे. कारण आपल्याला मानवाकडून महामानवाकडे जायचं आहे. आपल्याला पशुकडे नाही यायचं आहे, आपल्याला महामानवाकडे जायचं आहे. आणि म्हणून आपण उपासना करतोय महाराजांची, हे लक्षात. लागलीच धावले, जेवण मिळणार, भुकेलेले होते. तिथे गेले तर तिथे एक अत्यंत तेजस्वी वृद्ध महिला, सुंदर छान अलंकार घालून जरी जी का लुगडं नेसून बसलेली होती. आणि समोर शिजवलेले सगळ्या अन्नाचे मोठे मोठे हंडे होते झाकून ठेवलेले. या लोकांनी तिच्याकडे चौकशी केली. तिने सांगितलं की जेवण सगळं तयार आहे, माझी कोण माणसं येणार होती, ती आली नाहीत, आता एवढ्या रात्री मी या जेवणाचं काय करणार? तुम्ही असं करा, तुम्ही हे सगळं जेवण घेऊन जा. आणि भांड्यांसकट पाठवून दिलं. शिष्यांबरोबर सगळं जेवण आलं, ह्यांचं जेवण झालं. कोणीतरी सांगितलं की अशी अशी ती महिला होती, ती कोण असेल असं महाराजांना विचारल्यावर महाराज म्हणाले, ती आमच्याच घराण्यातली होती. अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी. महाराजांचं वर्णन नानांनी केलं आहे स्तवनामध्ये. अन्नपूर्णा देवी स्वामी समर्थ अन्नपूर्णेच्या रूपात तिथे प्रकट झाले. शिष्यांना जे काय हवं आहे ते जेवण तयार सिद्ध करू शकले आणि शिष्यांना रात्रीचं जेवण मिळालं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सारचिंता. त्याला काळजी आहे, तो करतो सगळं. दत्तजयंतीचा असाच उत्सव होता अक्कलकोटमध्ये. त्यावेळेला दुष्काळ होता, त्यामुळे धान्य कमी होतं आणि त्यामुळे 300 माणसांना पुरेल एवढा शिदा होता. पण 1000 लोक आली. आता एवढ्या सगळ्यांना जेवण कसं पुरणार हा प्रश्न साहजिकच निर्माण झाला. पण गंमत म्हणजे 300 माणसांचा स्वयंपाक 1000 माणसांना सहज पुरला. वृद्धी करतो परमेश्वर, अशा प्रकारे वृद्धी करतो. चांगल्या गोष्टी जर असल्या तर आपोआप त्याच्यामध्ये वृद्धी करतो. संतोष, आता तुम्ही किती जेवला त्याच्यापेक्षा तुम्हाला समाधान किती मिळालं हे महत्त्वाचं असतं. आणि त्या अन्नाची तृप्ती जी 300 माणसांना येणार होती ती 1000 माणसांना ते अन्न तृप्ती देऊ शकलं.
आणि म्हणून 300 माणसांचा स्वयंपाक 1000 माणसांना पुरू शकतो. ही तृप्ती देण्याचं कार्य परमेश्वर म्हणजे स्वामी समर्थांनी केलं. आपण मठात हे अनुभव अनेक वेळेला घेतो की दिसतंय की स्वयंपाक एवढाच बनवला आहे आणि जास्त माणसं आली आहे. मनात विचार येतो की कसं होणार, पण काही नाही, बरोबर सगळं नियोजन नीट होतं. कधीतरी एकदा असं घडलं होतं की आपला यज्ञ होता आणि स्वयंपाक जास्त झाला आणि माणसं कमी होती आणि जवळजवळ 50-60 लोकांचं जेवण उरलेलं होतं. एवढं जेवण आहे, आता काय करायचं असा प्रश्न असतानाच लोणावळ्यात असलेल्या गुरुकुलमधले विद्यार्थी तिकडे स्वामी भगवंतांना दर्शनासाठी आले आणि ते प्रसाद घेऊन गेले. म्हणजे धान्य कमी आहे तरी महाराज जास्त लोकांना जेवायला गाऊ शकतात. जास्त जेवण असेल तर जास्त माणसं पण पाठवू शकतात. सगळे चराचर सृष्टी त्यांनी चालवली, निर्माण केली आहे आणि सगळी तेच चालवते. व आपण कशाला चिंता करायची छोट्या छोट्या गोष्टींची की माझं कसं होणार. माणसं तर किती भयभीत महाराजांची उपासना करतात आणि परत म्हणतात खूप भीती वाटते, खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते. सगळ्या काळज्या झुगारून द्यायच्या, चिंता करायला बसलेला आहे तो परमेश्वर. आपण जर स्वामींचे भक्त आहोत तर स्वामी आपली चिंता ते वाहत आहेत. त्यांना काळजी आपली, कारण त्यांनी एकदा आपल्याला आपलं त्यांचं लेकरू मानलेलं आहे. अजान अज्ञानी असं आपण त्यांचं लेकरू आहोत. त्यामुळे त्यांना काळजी जास्त आहे, जशी मातेला आपल्या बालकाची काळजी असते. तुमची महाराजांना आपली काळजी, हा भाव मनामध्ये आला की मनातल्या चिंता काळजी सगळे दूर होणार. मी लोकांना ईश्वर दर्शन हवं असतं. काय काय जण मला म्हणतात की मला होईल का स्वामींचं दर्शन, मला होईल का स्वामींचं दर्शन, मला स्वामींचं दर्शन पाहिजे, काय झालं तरी पाहिजे. म्हणजे स्वामींचं दर्शन झालं आणि स्वामी जर म्हणाले की चल माझ्याबरोबर, तयारी आहे तुमची. स्वामी जर म्हणाले की या कार्याला सिद्ध हो, सगळं घरदार सोड, सगळा पैसा अडका, सगळं सगळं सोड आणि मी सांगतोय ते कार्य कर, करायची तयारी आहे का, तर स्वामी दर्शन देतील. दानांना का दिलं, न मागता दिलं. का दिलं, कारण दादा सिद्ध करू शकत होते. नोकरी सोड आणि तू फक्त माझं कार्य कर हे सांगितल्यानंतर दादाने तत्क्षणी कुठलाही विचार न करता उडी घेतली. तशी उडी घ्यायची आमची तयारी आहे का, नाही. पण ध्यास घ्यायचा की मला दर्शन पाहिजे, मला दर्शन पाहिजे. नको त्या गोष्टीच्या मागे लागू नका. मी एवढा जप केला तर मला दर्शन होईल का, असे विचारणारे पण लोक आहेत. अशा नको त्या अशा प्रकारची उपासना दादांना अभिप्रेत नाही हे लक्षात घ्या तुम्ही. अमुक एक गोष्ट प्राप्त करण्यासाठी मी उपासना करावी असं दादांनी कधी सांगितलं नाही. माझ्या हातून आनंदाचं वितरण झालं पाहिजे याच्यासाठी मी उपासना करतो. या भावनेने उपासना करायची, कारण नाना आपले आदर्श आहेत. नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आहे, तो त्यातून केला आहे आनंदाचं वितरण. आणि म्हणून आपल्याला पण तेच करायचं आहे. त्यामुळे मला काय मिळेल, मी अमुक केलं तर माझं हे काम होईल का, अशा जास्त भ्रमात पडत राहून त्याचा ध्यास घेऊ नका. त्याच्यापेक्षा अंतत शांत चित्ताने पूर्णपणे महाराजांना शरण जा. तुम्हाला जळी स्थळी काष्टी पाषाणी महाराज जाणवले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला स्वामी आहेत हा भास आयुष्य दिवसभर आपल्याला अधूनमधून तरी येत, सातत्याने येणं कठीण आहे, पण तो आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ती खरी उपासना. आणि अशी उपासना वाढण्यासाठी आपण ही प्रार्थना करतो, हे जपजाप करतो आहे, ते उत्सव करतो. त्याच्या मागे सुद्धा हेच कारण असतं की आपली भक्ती अधिक अधिक दृढ व्हावी आणि अत्यंत निस्पृह मनाने, निशंक मनाने आपण ह्या ईश्वराला शरण जावं. यासाठी आपण हे सगळे उत्सव, व्रत, वैकल्य सगळी करायची असतात. व्रत वैकल्याच्या बाबतीत पण महाराज म्हणत होते की त्यांचा काही विरोध नव्हता, पण ते म्हणायचे देव न जाणता. वाक्य खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. देव न जाणता उगाच तीर्थक्षेत्रांना धावाधाव करण्यात काही अर्थ नसतो, हे महाराजांचं मत होतं. आणि म्हणून काही जणांना त्यांनी जाऊ दिलं, पण बाळप्पासारख्या भक्ताला स्वामींनी तीर्थयात्रेला जाऊ दिलं नाही, अडवून ठेवलं. आपल्याला सगळ्यांना ही कथा माहिती आहे. त्याचप्रमाणे डोंगरे नावाचे गृहस्थ बडोद्याच्या 40 लोकांच्या बरोबर अक्कलकोटला आले आणि कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी जाणार होते.
त्यावेळेला फक्त डोंगरे नावाच्या गृहस्थाला महाराजांनी थांबवून धरलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना कार्तिक स्वामी बाकीचे सगळे जण गेले दर्शन घेण्यासाठी, पुढे यात्रेला निघाले आणि डोंगरे बाबांना थांबवलेलं होतं. त्या डोंगरे गृहस्थांना श्री स्वामी समर्थांनी कार्तिक स्वामीच्या रूपात दर्शन दिलं. म्हणजे तीर्थ देव जो अंतःकरणापासून जो देव जाणतो त्या माणसाला तीर्थयात्रा करायची गरज नाही. हे या गोष्टी कथेतून आपण जाणायचं. तीर्थयात्रा करू नका असं महाराज म्हणत नाही आहेत, पण महाराज असं म्हणतात की देव जाणा आणि मग तीर्थयात्रा करा, मग देव दर्शन घ्या. पण आधी देव जाणा. देव का, कशासाठी देव आहे, देवाला काय अभिप्रेत आहे, देवाला जसं हवंय तसं माझं वागणं आहे का, तसं माझा आचार विचार आणि उच्चार आहेत का, मी किती जणांना आतापर्यंत आनंद देऊ शकलोय ह्याचा पहिला विचार करा. आणि किती जणांना मी त्रास दिलाय. जर गणित मांडलं तर लक्षात येईल की आपण त्रासच जास्त देतो स्वतःला फक्त आनंद मिळण्यासाठी. आणि हे रिव्हर्स व्हायला पाहिजे की आपल्याला त्रास झाला तरी चालेल, दुसऱ्याला आनंद मिळू दे. आपल्याला त्रास झाला तर आनंद अनेकांना मिळाला तर आपल्याला जो एवढासा त्रास झाला आहे त्याच्या अनंतपटीने सुखात कृपेचा वर्षाव महाराज आपल्याला करतात. आणि पुढे आपल्याला जे काय मिळत जातं त्याची तुलना जो काय त्रास झाला त्याच्याशी म्हटली तर ती नगण्य असते. त्रास काहीच नसतो, तो नगण्य असतो त्रास. पण त्या क्षणाला आपल्याला वाटतं नाही मी हा त्रास करून नाही घेणार, बाकीच्यांना त्रास झाला तरी चालेल, मी माझं सुख बघणार. पण एवढ्याशा सुखाचा त्याग करून अनेकांना जर तुम्ही आनंद दिला तर स्वामींच्या कृपावर शावयतो. हे नानांचं चरित्र आपल्याला दाखवून देत आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि नानांच्या सानिध्यात वाढल्यामुळे मी पण तेच तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करता, स्वतःला थोडासा कष्ट करून घेता, त्यावेळेला महाराज त्या कष्टाच्या अनंतपटीने सुखाचा तुमच्यावर वर्षाव करतात, कृपा वर्षाव करतात. ती आपली एक परीक्षा असते, लक्षात घ्या की त्या क्षणाला आपण काय निर्णय घ्यायचा. एखादी गोष्ट आहे, एखादं आपण विशिष्ट काम करायला घेतलंय, 4-5 माणसं त्या कामामध्ये आपला ग्रुप तयार झालेला आहे. अशा वेळेला जर आपण थोडासा स्वतःला त्रास करून तडजोड करण्याचा जर प्रयत्न केला, दुसऱ्याचे त्रास कमी व्हावे याच्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपल्यावर महाराजांची कृपा होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाकीच्या देवस्थानाला फिरताय, इकडे तिकडे फिरताय, काही करताय, मंत्र करताय, व्रतवैकल्य करताय, अनुष्ठानं करताय काही, तर त्या ठिकाणी तुमच्या हृदयाची, तुमच्या मनाची पातळी काय आहे हे पहिलं जाणा. ईश्वराला अभिप्रेत आहे तशी मी आहे का असा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि मग तुम्ही खुशाल करू शकता तीर्थयात्रा, हरकत नाही, विरोध नाही महाराजांचा. विरोध कशाला आहे तर आधी स्वतः आपण कुठे आहोत, तिथे जाऊन आपण काय मिळवणार आहोत ते जर आपल्याला गुरुचरणाशी मिळत असेल तर आपण धावाधाव का करावी. आणि म्हणून ते डोंगरे महाराजांनी पाठवलं नाही. अशा प्रकारे महाराज कृपा करतात. फक्त जेवण खाण बघतात नाही, मगाशी म्हटल्याप्रमाणे जगी पाहता देव अन्नदाता, म्हणजे सगळ्या प्रकारे तो आपल्याला संरक्षण करून आपला दर्जा, आपली पात्रता अधिक उंचावत असतो परमेश्वर. आणि म्हणून त्याचं नाव घ्यायचं, म्हणजे तो आहे याची जाणीव ठेवायची आणि त्याला आवडतं तसं वागण्याचा आपण प्रयत्न करायचा. आता आपण हे जेवणास अन्नासंबंधीचं बघितलं की पुन्हा तो आपल्या प्रत्येक भुकेलेला अन्न देण्यासाठी तो सर्वसिद्ध आहे. त्यामुळे आता जेवणा खाण्यापिण्याची कशाचीही काळजी करायची गरज नाही. पुढे म्हटल्याप्रमाणे तो प्रकारे आपली काळजी घेत असतो. नाना प्रकारे तो आपली काळजी घेत असतो. धनाच्या बाबतीत तर आपण महाराजांच्या चरित्रात अनेक कथा बघितलेल्या आहेत की अनेक जे होते त्यांना आता म्हणायचं नाही, बसप्पा हे स्वामींवर निष्ठा ठेवून स्वामींच्या मागे सातत्याने चालत राहिला आणि म्हणून त्यांनी जेवढे सर्प घेतले तेवढे सर्व सर्पाच्या सोन्याच्या चिपा झाल्या. आता का झाल्या सोन्याच्या चिपा? कारण त्यांनी विश्वास दाखवला महाराजांवर. महाराजांना जर ते सर्प काही करत नाही, काटे बोचत नाही तर मला काही होणार नाही हा विश्वास. पण आम्ही असे असतो का?
नाही, आम्ही तिथे कमी पडतो. बसप्पा त्या परीक्षेला पूर्ण चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाला मेरिटमध्ये, आणि म्हणून सोन्याच्या लडी त्याला मिळाले. तरुण युवक मारवाडी स्वामींची सेवा करायची इच्छा होती, आणि म्हणून त्याच्या वडिलांना जे धन पाहिजे होतं ते मिळावं म्हणून स्वामींनी ती हाडं होती त्याच्या चांदीच्या विटा करून टाकल्या. एका गरीब ब्राह्मणाला महाराजांची सेवा करायची होती, आणि म्हणून उदरनिर्वाहासाठी त्याला त्यांनी एका गुप्तधनाचा लाभ करून दिला. स्वामी जे 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 ज्यांना ज्यांना ज्या ज्या जेवढ्या जेवढ्या संपत्तीची गरज होती ती संपत्ती तर महाराजांनी न मागताच दिलेली आहे. लक्षात घ्या, मागायला नाही लागत. महाराजांकडे काही मागायला लागत नाही की मला हे द्या, मला ते द्या. पण आम्ही मागण्याच करत असतो की माझं हे काम होऊ दे, माझं ते काम होऊ दे, माझं ते काम होऊ दे. मग मी असं करीत, मग मी तसं. महाराज नानांच्या उपासनेत ह्या गोष्टी नाही. नानांनी काही मागितलं का? नानांना विश्वास होता की महाराज माझा संसार सांभाळतील, आणि नानांचा सगळा संसार स्वामींनी खरोखर सांभाळला. हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोरही लक्षात घ्या. कशासाठी सांगते तर तुमची निष्ठा स्वामींवर असले तुमचं प्रेम अधिक अधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी मी तुम्हाला सांगते. मोठेपणा म्हणून सांगत नाही, हे लक्षात घ्या. अनुभवाचे बोल आहेत. हा अनुभव साक्षात मी घेतला. आता पैशाचाच विषय निघाला म्हणून मी सांगते. आता नानांचा पण निघाला आणि पैशाच म्हणजे. मी बँकेत नोकरीला होते, रिझर्व्ह बँकेमध्ये, फोर्ट ऑफिसमध्ये होते. माझं त्यावेळेला बँकेत अकाउंट होतं. त्याच बँकेचं ब्रांच ठाण्यामध्ये पण होती. लग्नाच्या आधी ठाण्याच्या ब्रांचमध्ये अकाउंट होतं. मग तिकडे पण एक दुसरं अकाउंट उघडलं फोर्टमध्ये लग्नानंतर. मुलाच्या जन्माच्या वेळेला, डिलिव्हरीच्या वेळेला मी ठाण्यामध्ये आले, आणि म्हणून मी फोर्ट ऑफिसमध्ये असलेल्या माझ्या अकाउंटमधले बरेचसे पैसे ठाणा ब्रांचला ट्रान्सफर केले, आणि माझं सॅलरी पण 4 महिने इकडे ठाण्याच्या ब्रांचमध्ये ट्रान्सफर व्हावी अशा प्रकारचं पत्र दिलं. त्या काळी ज्या ब्रांचमध्ये अकाउंट आहे तिथूनच पैसे काढता यायचे. आजच्यासारख्या सगळ्या सोयी नव्हत्या, ही मोबाईलची वगैरे काही सोय नव्हती. ठाण्यात वास्तव्य असताना पैसे लागले तर सहज काढता यावे म्हणून ठाणा ब्रांचमध्ये सॅलरी येईल अशी मी अरेंजमेंट केलेली. त्याच सुमारासमध्ये असं झालं होतं की स्वामी समर्थ परिवाराचे आधारस्तंभ 1000 रुपये माणसांनी भरावे अशा प्रकारची योजना तयार करण्यात आली होती. नानांनी ती योजना केली होती. 1980 सालची ही गोष्ट आहे. त्यावेळेला 1000ला खूप किंमत होती. मला परिवाराचा आधारस्तंभ या योजनेत मी पण सामील व्हावं अशी माझी दुर्दम्य इच्छा होती. पण तेव्हा पगारच मुळी 450, 500, 600, 800, 900 असेल काहीतरी. त्यामुळे एवढे पैसे भरणं शक्य होत नव्हतं. पण मनात अशी इच्छा होती की आपल्याला हे पैसे भरायचे आहेत. पण आता आपल्याला शक्य नाही, आपण नंतर भरणार आहोत. आता डिलिव्हरीनंतर परत कामावर जायला लागले, आणि म्हणून मी परत तिकडच्या असलेल्या बँकेच्या ब्रांचमध्ये माझं सॅलरी अकाउंटचे पैसे जमा व्हावेत असं पत्र दिलं. एक दिवस दोन्ही ब्रांचमधली पासबुकं भरून आणली. सगळा हिशोब केला तेव्हा लक्षात आलं की 1000 रुपये जास्त आहेत. आता त्यावेळेला 1000ला खरोखरच किंमत होती. त्यामुळे असं नाही आहे की लक्षात विसरून झालं, कारण पैसा मोजूनच त्या काही लोकांना वापरायला लागत होता. माझा सगळा नवीन संसार होता, आणि त्यामुळे हे 1000 रुपये जास्त आपल्या अकाउंटला आलेले आहेत. आणि म्हणून मी त्या ब्रांचच्या फोर्टमधल्या ब्रांचला मी लेटर दिलं की माझ्या अकाउंटमध्ये 1000 रुपये जास्त दाखवले जात आहेत. त्यांनी कळवलं की नाही, आमचा हिशोब बरोबर आहे. मग मी त्यांना सांगितलं की मी इकडनं तिकडनं आपण ट्रान्सफर केले, त्याच्यात काही प्रॉब्लेम झाला आहे काय सगळं तुम्ही बघून घ्या, बँक रिकन्सिलेशन करून घ्या. सगळं झालं. त्यांचं प्रत्येक वेळेला तोंडी उत्तरच बोललं जायचं, सांगितलं जायचं की नाही नाही बरोबर आहे तुम्ही. पण आपण अत्यंत प्रामाणिक, त्यामुळे मी शेवटी लेटर लिहिलं मॅनेजरला की असं असं झालं आहे आणि माझ्या दृष्टीप्रकोटातनं माझ्या अकाउंटला 1000 रुपये जास्त दाखवले जात आहेत. प्लीज रेक्टिफाय द एरर. बापरे, मॅनेजरनी मला बोलवलं. म्हणाला अहो मॅडम, आम्ही सगळा शोध घेतला आहे पण आम्हाला कुठेच चूक सापडत नाही आहे. हे 1000 रुपये तुमचेच आहेत.
तुम्ही कृपा करून हे लेटर परत घ्या, हे आमच्या ब्रांचमध्ये नको, तुम्हाला पैसे जास्त मिळालेत ना, मग आता तुम्ही काही करायची कंप्लेंट वगैरे करू नका, आमच्या कामामध्ये आम्हाला उगाच फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल आणि अक्षरशः मला कळकळीची विनंती करून ते पत्र परत घ्यायला लागलं. पत्र घेऊन मी माझ्या सेक्शनमध्ये येऊन बसली आणि मला त्या क्षणाला जाणवलं की हे 1,000 रुपये आपल्याला परिवाराचे आधारस्तंभ म्हणून भरायला मिळालेले आहेत. आणि हे सत्य सांगते तुम्हाला, महाराज असं घडवू शकतात. आता बँकेत नोकरी करणारे वरचे ऑफिसर कोण कोण हे सगळं ऐकतील तर म्हणतील सगळा वेडेपणा आहे, पण हा वेडेपणा नाही. हा वेडेपणा असू शकत नाही. खूप शोध घेतला होता बँक मॅनेजरनी, पण कसं दाखवलं गेलं माहीत नाही. शेवटी काय आहे, शेवटी सगळी लीला त्या परमेश्वराचीच आहे. नजरेला ते दिसलं, ते 1,000 रुपये भरून मी परिवाराच्या ह्याचे आधारस्तंभ म्हणून योजनेमध्ये सहभागी झाले. करतात, महाराज अशी कृपा करू शकतात. हे सत्य तुम्हाला मी सांगते, परिवारांनी पण अनुभव घेतला आहे खूप वेळेला. ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते ते पैसे बरोबर उभे राहतात, मागायला नाही लागत. म्हणून म्हणते महाराजांकडे काही मागू नका. अगदी क्षुल्लक गोष्ट सांगते की एकदा असं झालं की स्वामीवनामध्ये माझे यजमान आलेल्या प्रत्येकाला नारळ देत होते. बरेच नारळ होते, दिवसभर खूप नारळ वाटले. संध्याकाळीपर्यंत 5 वाजेपर्यंत सगळे नारळ संपले आणि म्हणून आमचे सेवक माझ्या यजमानांना म्हणाले की आता तुम्ही आता नारळ मागू नका, कारण आता नारळ संपलेत. 5:30ला प्रार्थना सुरू झाली. आपली सांघिक प्रार्थना मठामध्ये रोज संध्याकाळी 5:30ला सुरू होते. प्रार्थना संपली आणि गंमत अशी झाली की प्रार्थना चालू असतानाच एक माणूस 108 नारळाचं तोरण घेऊन पायरीवर उभा होता. प्रार्थना संपली आणि त्यांनी मठात प्रवेश केला. त्यावेळेला आपण प्रार्थनेच्या वेळेला सगळ्यांना बाहेर बसवायचो, कोणालाही दर्शन देत नव्हतो. प्रार्थना झाली आणि तो 108 नारळाचं तोरण घेऊन मठामध्ये आला. नारळ नाहीत म्हटल्याबरोबर नारळ हजर. म्हणून महाराजांकडे काही मागायचं नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. महाराज सर्व काय ते देत असतात. महाराज कृपावंत आहे आणि करुणासागर आहे. त्याची दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगते, आता या संदर्भात आठवली म्हणून बोलते. ही इथे आपल्या संस्थेचं जे कार्यालय आहे मयुरेश बिल्डिंगमध्ये ठाण्याला, ते कार्यालय घ्यायचं ठरलं. म्हणजे माझ्या मनात तीव्रतेने इच्छा निर्माण झाली की इथे स्वामी समर्थ परिवाराचं कार्यालय झालंच पाहिजे या बिल्डिंगमध्ये. 5व्या मजल्याचा स्लॅब पडला आणि माझ्या घराच्या समोरच ही बिल्डिंग तयारच होती. आणि मनात तीव्रतेने विचार आला की नाही, आज चौकशी करायची आणि जागा 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 पैसे उभे करून जागा घेतली गेली पाहिजे. तळमळ निर्माण झाली. पण जी काय रक्कम सांगितली जात होती तेवढी रक्कम संस्थेकडे नव्हती. पण माझी तळमळ काही संपत नव्हती. 2 वेळा ट्रस्टींची मीटिंग झाली. दोन्ही मीटिंगमध्ये असं ठरलं की ताई उगाच हट्ट करू नका, आपल्याला शक्य आहे. पण तळमळ जात नाही आहे की पाहिजे पाहिजे, ही जागा घेतलीच गेली पाहिजे. एक तर काय आहे, या जागेपासूनच 4 बिल्डिंग सोडून नानांचं घर होतं आणि नानाने तिथे साधना केलेली स्वामींची. नानांच्या कार्यामुळे या चौकाला, ज्या चौकामध्ये हे मयुरेश ऑफिसचं बिल्डिंग आहे, त्या चौकाचं नाव स्वामी समर्थ चौक आहे, कारण नानांच्या कार्याने तिथे ते नाव दिलं गेलेलं. आणि तळमळ माहीत नाही की महाराज सारखी प्रेरणा दिल्यासारखे सांगतात की ही तुला काहीचंच आहे, हे करायचंच आहे, करायचंच आहे. आणि एक दिवस अचानक एका व्यक्तीला सुबुद्धी झाली. व्यक्ती कोण विचारू नका. व्यक्तीला सुबुद्धी झाली. तिच्याबरोबर आणखी 2 व्यक्तींना सुबुद्धी झाली आणि जेवढे पैसे कमी पडत होते तेवढी एक रक्कम त्या 3 व्यक्तींकडून संस्थेला मिळाली. न मागता, विनवणी न करता, दारोदारी न फिरता, कुठे आवाहन करून पैसे गोळा करायला लागले नाही. कोणाकडून तरी महाराजांनी आणून बरोबर आपल्यापर्यंत ती सेवा, ती रक्कम आणून दिली. ही महाराजांची कृपा आणि हीच महाराजांची लीला आहे, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून महाराजांकडे काही मागू नका.
जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यात नको आहे, पण दुसऱ्यासाठी जर तुम्ही तळमळ ठेवली तरी पण महाराज देतात, हे लक्षात ठेवा. तुम्हाला तर देणारच आहे, पण तुमच्या हृदयामध्ये जर दुसऱ्याला काहीतरी मदत करावी अशी तळमळ असेल तर त्यावेळेला देखील महाराज तुमच्यावर कृपा करतात आणि तुम्हाला मदत करतात. त्यासंबंधीचा अनुभव सांगते. माझ्याकडे एक महिला यायच्या, या मयुरेशमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये मी दिवसभर असायची. माझ्याकडे एक महिला यायच्या. परिस्थिती आधी चांगली होती, नंतर थोडीशी परिस्थिती बिघडली आणि मग एकंदर त्यांचे जे कपडे घातले जायची त्याच्या क्वालिटीमध्ये पण फरक पडत गेला. एक दिवस तर असं झालं की त्या ज्या ओढणी घेतली होती त्या ओढणीला थोडीशी भोकं पडली होती आणि त्यामुळे साहजिकच माझ्या मनात असा विचार येऊन गेला की या महिलेला आपण 2 कॉटनचे ड्रेस मटेरियल घेऊन दिले पाहिजेत. वार गुरुवार होता. शुक्रवारी काही कामामुळे मी जाऊ शकले नाही, शनिवारी पण बाहेर जाऊ शकले नाही. रविवारी मी लोणावळ्याला पोचले. साधारण 11, सव्वा 11 वाजता तिथे असलेल्या माझ्या खोलीमध्ये मी लोकांना भेटण्यासाठी जाऊन बसले. मला सेवकांनी निरोप दिला की एक गृहस्थ आले आहेत पुण्याहून, त्यांची मुलगी आहे, मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे. जवळजवळ ते 9:30 वाजल्यापासून इथे मठात येऊन बसले, तुम्हाला भेटण्यासाठी ते आले आहेत. मी म्हटलं ठीक आहे, त्यांना पाठव. खूप लवकर येऊन बसले तर आधी त्यांना घेते. ते आत आले, बरोबर मुलगी होती. सगळी माहिती दिली की मी नागपूरचा आहे, पुण्यात 8 दिवस होतो तेव्हा मठाची माहिती मिळाली. माझ्या मुलीचं वय आता 35 आहे आणि तिच्या लग्नाचा प्रश्न आहे आणि म्हणून मी तुमच्या भेटीला आलो आहे. मुलीची पत्रिका बरोबर आणली होती. ती पत्रिका मी सगळी बघितली, उपासना दिली, सगळं बोलणं झालं आणि ते उठले. उठल्याबरोबर त्यांनी त्यांच्या मुलीच्या हातातून पिशवी मागितली आणि काहीतरी काढायला लागले. मी म्हटलं हे बघा, इथे काही मी घेत नाही, तुम्हाला जे काय द्यायचं असेल ते तुम्ही महाराजांच्या चरणाशी ठेवा. ते म्हणाले की मी महाराजांसाठी शाल आणली होती, ती शाल मी महाराजांच्या पादुकांवर अर्पण केली आहे, पण हे मी 2 ड्रेस मटेरियल आणले. आणि पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तुमच्या पाण्यात जर कोणी गरजू महिला असेल तिला हे 2 ड्रेस मटेरियल तुम्ही द्या. एवढा मोठा अनुभव आहे, लक्षात घ्या. तुमच्या हृदयात करुणा निर्माण झाली आणि दुसऱ्याला काही मदत करायची इच्छा निर्माण झाली तर महाराज अशा प्रकारे आपल्याला मदत करतात. मग आपण अनेकांसाठी नाही का प्रार्थना करू शकत महाराजांसाठी? ते करून काय होणार आहे? तुम्हाला पण आनंद मिळणार आहे आणि इतरांचं जीवनही सुखी होणार आहे आणि महाराजांनाही आम्ही परम संतोष देणार आहे. 2 ड्रेस मटेरियल म्हटल्यानंतर मी अक्षरशः वाक झाले की महाराजांची कृपा म्हणजे कशी असू शकते. महाराज कशा कशा रूपात आपल्या भक्ताला सहाय्य करत असतात. म्हणजे ते भक्ताच्या भोवती कसे असतात, भक्ताच्या मनातला विचार महाराज जाणतात. त्या महिलेला 2 ड्रेस मटेरियल दिले. तिला फक्त सांगितलं की तुला दिले, कारण नाही सांगितलं की मला असं वाटलं, वाईट वाटलं असतं ना, मला असं वाटलं म्हणून मग मी असं केलं, मग महाराजांनी दिले नाही. मी फक्त सांगितलं की रोज वापरता येतील असे हे ड्रेस मटेरियल आहेत. आहे ना मोठा अनुभव. इतका परमेश्वर आपल्याकडे पाहत असतो, पण आम्ही डोळे मिटून बसतो. आमच्या डोक्यात फक्त स्वतःचेच विचार आणि स्वतःच्या कुटुंबाचेच विचार चालत राहतात. मलाच देवदर्शन लवकर झालं पाहिजे, मलाच जास्त वेळ स्वामींच्या पादुकांना स्पर्श करता आला पाहिजे, प्रसाद मलाच मिळाला पाहिजे आणि महाराजांनी कृपा माझ्यावरच केली पाहिजे, याच्याखेरीज आम्ही दुसरा विचार करत नाही. त्यामुळे आमची प्रगती होत नाही, हे लक्षात घ्या. कृपावंत होण्यासाठी आपण कृपेला पात्र होण्यासाठी प्रयत्न करायचे आहे, कारण महाराज कृपा करतात. किती केवढा मोठा अनुभव आहे, लक्षात घ्या. की ड्रेस मटेरियल हा आणण्याला मी जाणार, मी जाऊन आणले असते, दिले असते,
2 दिवस जाऊ दे, सगळे कामं होते म्हणून नाही गेली. म्हणून महाराजांनी जाणलं आणि योजना ती, आता ती व्यक्ती कुठली होती, नागपूरची. 8 दिवसासाठी पुण्यात आली आणि त्याला प्रेरणा माहिती मिळावी आणि त्यांनी मठात यावं आणि येताना त्यांनी 2 रसिपट राहणार. याच्यापेक्षा आणखीन काय अनुभव असू शकतो हे लक्षात घ्या तुम्ही, की महाराज किती जाणून आपल्या अवतीभोवती आपल्याला आपल्या मदत करण्यासाठी, की तुला जे काय हवे ते मी द्यायला तयार आहे. अशा याच्यात महाराज नेहमी असतात. फक्त आम्ही कमी पडतो हे लक्षात घ्या, आम्ही खूप कमी पडतो. आणि ही पात्रता वाढवण्यासाठी नानांनी हा स्वामी समर्थ परिवार स्थापन केला आहे. त्याच्यासाठी आपल्या या साधिक प्रार्थना आहेत आणि त्याच्यासाठी आता आपण सर्वजण बसलेलो आहोत आणि महाराजांची प्रार्थना करत आहोत. महाराजांची शक्ती किती बहार आहे हे परत परत जाणून घेण्यासाठी ही उपासना आहे, की ज्या योगे आमच्या मनातील असलेली भीती नाहीशी होईल. महाराजांना पहिलं काय पाहिजे, की माझा भक्त भयभीत असलेला महाराजांना आवडणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही. महाराज म्हणतात माझा भक्त कसा असला पाहिजे, कारण भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं भय वाटता कामा नये, त्याला कुठल्याही प्रकारची चिंता वाटता कामा नये. आणि त्याचा विश्वास, दृढ विश्वास पाहिजे, की हम गया नहीं जिंदा है. असं हे महाराजांचं विशाल रूप आहे आणि त्याचे आपण बघतो. मी परत परत हेच सांगते तुम्हाला, की महाराजांना जाणा. नानांनी पण तेच सांगितलं, की तुम्ही महाराजांना जाणा. महाराजांना एखाद्या मूर्तीत, एखाद्या फोटोत कुठेतरी बंदिस्त करून त्यांची नुसती घंटा वाजवून उदबत्ती फिरवून पूजा केली म्हणजे मी महाराजांचा भक्त झालो असं नाही. तुमच्या हृदयात महाराजांच्या विषयीचे काय भाव आहे, तुमच्या मनामध्ये काय भाव आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण ते महाराजांपर्यंत लीलया पोचतात आणि मग त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं हे आपण ठरवायचं असतं. त्याच्यासाठी ही उपासना आणि त्याच्यासाठी हे मार्गदर्शन. महाराजांनी नथोबा खजिनदाराला वाचवलं, संकटातून वाचवलं ना बरोबर. खजिन्यातले 2000 रुपये काढून घेतलेले होते आणि त्याच्यावर आरोप झाला असता. पण खजिना मोजायला गेल्यानंतर ते 2000 रुपये तिथे भरलेले दिसले. मगाशी म्हटल्याप्रमाणे की 1000 रुपये मला हवे होते, मी देऊ शकत नव्हते. महाराजांनी योजना केली. तसं या नथोबा खजिन्याचे 2000 रुपये खजिन्यामध्ये बाकीच्या लोकांनी काढून राजाकडे तक्रार केली आणि की खजिना बघून पहा म्हणून महाराजांनी शेवटी राजाला सांगितलं आणि मोजून बघितला तर 2000 रुपये बरोबर, काहीच कमी नव्हते. खजिना बरोबर होता. नथोबाला सुटकेपासून वाचवलं, कारण त्याची चूक नव्हती. त्याची सुटका केली. त्याला पकडलं गेलं असतं, त्याला शिक्षा झाली असती, त्याची काही चूक नसताना. तो महाराजांचा भक्त होता आणि म्हणून महाराजांनी नथोबाला वाचवलं. तसाच जमादार एक कैदी पळून गेला आणि त्यामुळे त्याला कदाचित शिक्षा झाली असती, नोकरी गेली असती. पण त्या पळून गेलेल्या कैदीला महाराजांनी अडवून ठेवलं होतं. खंदकामध्ये जाऊन पोचला होता. तो बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागल्याबरोबर महाराज तिथे जाऊन उभे राहायचे आणि त्यामुळे तो कैदी पळू नाही शकला. तो सापडला आणि त्यामुळे जमादार पण संकटातून वाचला. संकटातून महाराज आपल्या भक्ताला नेहमी वाचवत असतात हे लक्षात घ्या. कसे आता तसाच माझा आयुष्यातला अनुभव सांगते, की माझं पहिलं प्रमोशन झालं होतं साल 1979. 1984 साली दादा स्वामी चरणी विदत झाले. मला फार मोठा मानसिक धक्का बसलेला, सर्वांनाच बसला होता त्या, कारण नानांचं वय फक्त 60 होतं. जरी नानांनी कल्पना दिली होती की माझं समरूपातलं कार्य संपलंय आणि आता मी दीर्घरूपात काम करणार आहे, तरी शब्दांचे अर्थ कळले नव्हते. मायेतच आम्ही गुंतलेलो होतो, त्यामुळे सांगूनसुद्धा कळत नाही. जसं यशोदेला बाळकृष्णांनी आपलं मुख उघडून विश्वरूपाचं दर्शन दिलं, सगळं अखंड ब्रह्मांड दाखवलं, तरी हा बाळकृष्ण काही वेगळं आहे हे यशोदेला कळलं नाही. माया ही अशी असते. तसं नानांनी आम्हाला सगळं सांगितलं होतं की माझं समरूपातलं कार्य संपलंय, पण ते आम्हाला समजलं नाही आणि नाना गेले ह्याचा प्रचंड मानसिक धक्का मला बसला होता.
परिवाराचं कार्य पण मंदिराचं बांधकाम अर्धवट झालेलं होतं, मूर्ती स्थापना व्हायची होती, अनेक समस्या त्यावेळेला होत्या आणि त्यामुळे 1984 ते 86 ह्या काळामध्ये माझ्या ऑफिसमधल्या कामावर थोडासा परिणाम होत गेला. थोड्या रजा झाल्या किंवा काही विशिष्ट काम होतं, ते काम काही काळामुळे विलंबाने झालं, पूर्ण झालं, पण त्याला विलंब लागला होता. त्यामुळे 2 वर्षाचं रेकॉर्ड तसं बघायला गेलं तर फारसं चांगलं नव्हतं आणि त्यामुळे सेंट्रल ऑफिसनी माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला असं कळवलेलं होतं की 6 महिने यांचं प्रमोशन आपण विलंबाने देऊया, 6 महिन्यातला प्रोग्रेस बघूया आणि त्याप्रमाणे नंतर आपल्याला तुम्ही त्यांना प्रमोशन द्यायचं आहे. माझ्या डिपार्टमेंटचे जे इन्चार्ज होते त्यांच्याकडे हे लेटर आल्यावर त्यांच्या मनात प्रश्न आला की काय समस्या असणार या महिलेला ते तर बघूया, कारण आधीचं सगळं रेकॉर्ड चांगलं होतं आणि 2 वर्षातलं मात्र रेकॉर्ड एवढंच बरोबर नाही आहे सगळ्याच दृष्टीने, रजेच्या दृष्टीने, कामाच्या दृष्टीने. मग त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये मला बोलवलं आणि साहजिकच प्रश्न विचारला. माझं लग्न होऊन 2-3 वर्ष झालेली होती, नाही जास्त 6-7 वर्ष झालेली होती. त्यांनी सहज प्रश्न विचारला की तुम्हाला सासरी काही त्रास आहे का, कारण त्या काळामध्ये मग मुलींच्या बऱ्याच बायकांच्या रजा व्हायच्या घरी जर त्रास असला तर. त्यामुळे त्यांच्या मनात शंका आली की मला सासरी काहीतरी त्रास आहे, समस्या आहे आणि म्हणून माझं कामात लक्ष नाही आहे आणि म्हणून माझ्या रजा होत आहे. त्यांनी अत्यंत प्रेमाने वडिलकीच्या नात्याने त्यांनी मला प्रश्न विचारला. तर मी म्हटलं नाही मला त्रास वगैरे काही नाही, बाकीचं काही मला सासरी त्रास नाही आहे, फक्त असं झालं आहे की माझे वडील 84 साली गेल्यानंतर वडिलांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आईला पण मदत करणं, आईला सांभाळणं आणि माझी पण मानसिक स्थिती ठीक नाही आणि माझा मुलगा पण त्यातून वयाने खूपच लहान आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं मानसिक संतुलन जसं मी पूर्वी काम करू शकत होते तेवढ्या स्पीडने मी नाही करू शकले. जेव्हा मी नानांचं कार्य त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांना त्यांचा चेहरा अत्यंत आनंदित झाला आणि मग त्यांनी सगळी माहिती विचारायला मला सुरुवात केली आणि जवळजवळ त्यांच्या केबिनमध्ये मी 1 तास बसून त्यांना सगळी नानांच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी अत्यंत आनंदांची माझ्याकडून नानांची पुस्तकं मागवून घेतली, आपलं स्वामींतव शरणमचा अंक म्हणून घेतला आणि नंतर त्यांनी खालच्या ऑफिसरला बोलवून सांगितलं की या मॅडमची प्रमोशनची ऑर्डर काढायची आहे. बघा तुम्ही स्वामी आपल्या भक्ताला कसं वाचवतात. 6 महिने डिले झालं असतं, जर मी समर्थांची भक्त नसते तर माझं प्रमोशन कदाचित 6 महिने डिले झालं असतं, पण महाराजांची भक्त होते आणि महाराज आपल्या भक्ताला नेहमी उचलून धरतात, सगळ्या संकटातून बाहेर काढतात. सदा चक्रवासासी मार्तंड जैसा, उडी घालतो संकटी स्वामी तैसा, धावून येतो भक्ताच्या रक्षणासाठी. आणि माझं प्रमोशन त्या दिवशी झालं, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ही सगळी परत गंमत असते. महाराज आपल्या भक्ताला अशा प्रकारे नेहमी प्रकाशात पण आणतात, चमत्कार घडवून की बाकीच्यांना वाटायला लागतं काय यांचा मोठा वशिला आहे, कुठला वशिला आहे कोणास ठाऊक, आणि प्रत्येकाला पॉलिटिकलच इन्फ्लुअन्स असेल असंच वाटतं. पण गुरु कृपा ही फार मोठा वशिला आहे, लक्षात घ्या. त्याच वशिल्यासाठी प्रयत्न करा, त्याच वशिल्यासाठी उपासना करा, कारण गुरुकृपा म्हणजे प्रचंड मोठी कृपा होते. सारखी टुकू नाही कोणाची हद्दी करायला लागत. माझं प्रमोशन झालं. भक्ताला वाचवणारा हा गुरु आहे, हा परमेश्वर आहे आणि म्हणून या परमेश्वराची उपासना करायची. परमेश्वराला जे आवडतं तसं वागण्याचा प्रयत्न करायचा आणि ते वळण आपल्याला लागावं, ती आवड आपल्या निर्माण व्हावी, ही समज आपल्याला यावी, यासाठीच महाराजांनी नानांकडून हे कार्य करून घेतलं आहे. लक्षात ठेवा, आपल्यासाठीच करून घेतलं आहे, नानांसाठी काय नाही. नानांवर तर कृपा होती, नाना तर सदैव आनंदीच असते. स्वामी दर्शनाआधी पण नाना तेवढेच प्रसन्न चित्त असायचे, तेवढेच आनंदाने फुललेले असायचे. म्हणजे नानांकडे तर सर्व कृपा महाराजांची आधीपासून होतीच, पण स्वामी समर्थ परिवार स्थापन करून घेतला आहे तो आपल्यासाठी घेतला आहे. हे कार्य आपल्या सुखासाठी आहे हे जाणा.
आणि त्या जाणीवेतून ही उपासना अंतःकरणापासून करा आणि या मार्गावर अनेकांना आणण्याचा प्रयत्न करा. कुठलंच संकट मग तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही आणि ते संकट येऊच देणार नाहीत महाराज. मी तर नेहमी असंच म्हणते की संकट येण्यापूर्वीच महाराज परस्पर संकट लांब करून टाकतात, जर भक्ताची तेवढी उपासनेची पायरी असली तर. आता उपासना म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे नुसतं जप अनुष्ठान व्रत वैकल्य तीर्थ यात्रा अमुक तमुक घरभर भर फिरणं, गळ्यात माळा घालणं, घंट्या वाजवणं अमुक. अंतःकरण मंदिरासारखं पवित्र शुद्ध राहू दे, मग तिथे महाराज येऊन बसतात. मग अंतःकरणातच एकदा महाराज बसल्यावर काय मग पाहिजे तुम्हाला, कोणाकडे काय मागायला लागणार आहे तुम्हाला आणि काय मागायलाच काय लागणार आहे. पहिली गोष्ट कोणाकडे जाऊ थांबीचं सोडूनच द्या, तुम्हाला काही मागणंच राहणार नाही आहे, कारण महाराजच अंतःकरणात बसले. आणि महाराज अंतःकरणात येऊन बसवण्यासाठीच अंतःकरणातला मंदिराकडे लक्ष द्या, अंतःकरणातल्या असलेल्या हृदयातल्या या देवाकडे लक्ष द्या, मंदिर पवित्र आणि स्वच्छ बनवण्याकडे लक्ष द्या. पण मंदिर मनात तसेच विचार, कोणाविषयी राग, कोणाविषयी द्वेष, कोणाविषयी मत्सर, पैशाचा मोह, मोठेपणाचा मोह, जैलसी आहे, अशा सगळ्याच्या टिपून अंतःकरण भरलेलं आहे. आणि 10 ठिकाणी 10 वेळा फिरताय आणि 10 वेळा पारायण करताय, जपजाप्य करताय, उपयोग नाही, उपयोग शून्य आहे असं नानांचं म्हणणं होतं. मी नाही म्हणत आहे, मी कोणी म्हणणार नाही. नाना जे काय बोलले ते मी टिपत गेले. योगायोगाने समर्थ कृपेने लग्नानंतर देखील नानांचा सहवासच सतत घडत राहिला. जवळच राहत असल्यामुळे संपर्क येत राहिला, आवडही होती आणि त्यामुळे नानांचे प्रत्येक शब्द आणि शब्द माझ्या हृदयात मी टिपला. आणि तो टिपला तर तुमच्यासाठीच असेल कदाचित, की रे सगळं मी तुम्हाला सांगते, जे सुख मला मिळालं ते तुम्हाला मी सांगते, ते यासाठी सांगते की तुम्ही पण आनंदी व्हा. नानांनी म्हटल्याप्रमाणे हृदयाच्या पालखीत बैसले मी स्वामीनाथ, हृदयाच्या पालखीत बैसविले स्वामीनाथ, पालखीती घेऊन या चाललो मी आनंदात. आपल्यालाही अशाच आनंदाने जायचं आहे. हृदयामध्ये त्याच्यासाठी हृदय मंदिर सुंदर करायचं आहे, ते प्रसन्न करायचं आहे आणि त्यासाठी आपण ही उपासना करत आहोत. त्यासाठी आपण महाराजांची प्रार्थना करतो. ती प्रार्थना अंतःकरणापासून व्हावी, त्यासाठी तुम्हाला या सगळ्या छोट्या छोट्या कथा मी सांगितल्या की तुमचा विश्वास अधिक बसावा की महाराज आपल्यासाठी काय काय करू शकतात. आणि खरोखरच त्यासाठीच मी आज प्रत्येकाने मनात हा विचार आणायचा की आजपासून मी आनंदी राहणार आहे आणि आनंदाचं वितरण मी सगळ्यांना करण्यासाठी सिद्ध होणार आहे. ही प्रार्थना स्वामींच्या शरणी आज आपल्याला करायची आहे आणि त्याप्रमाणे आपण आनंदी राहायचं आहे आणि इतरांना आनंदाचं वितरण करायचं आहे. आणि मग जे नानांचं ध्येय होतं, नानांचं वैयक्तिक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नाही, स्वतःच्या मोठेपणासाठी नाही, तर महाराजांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी समाजापर्यंत नेऊन पोचवण्यासाठी नानांनी आपल्याला हे सांगितलं आहे की आनंदाचं वितरण करा. आणि ते करण्यासाठी हा स्वामी समर्थ परिवार आहे आणि या परिवाराचे आपण प्रमुख सर्व घटक आहोत आणि त्या उपासनेत आपण बसलेलो आहोत. अधिक शुद्ध अंतःकरणाने उपासना करूया. अनेकांना जे महाराजांचे अनुभव मिळत गेले, अनेक भक्तांना त्यांच्या देवतेकडून जे अनुभव मिळत गेले, जो आनंद मिळत गेला आहे, ते सगळं चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. सगळ्या कथा डोळ्यासमोर, सगळ्या कथा सत्य आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. कुठल्याही संतांच्या चरित्रातल्या ज्या कथा आहेत त्या सत्यकथा आहेत हे जाणा तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही हे जाणणार तेव्हा तुमची भक्ती वाढू शकते. कारण तसेच अनुभव ही संस्था घेत आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये घेतले, नानांनी पण घेतले. फक्त आपला विश्वास महाराजांवर, पण विश्वास डळमळीत नको. दुसरं कोणी काहीतरी दाखवलं की तिकडे धावलं, अशी आहेत माणसं.
इकडे अनुभव मिळाले, सगळं झालंय, करतोय सगळे, पण कोणीतरी काहीतरी सांगतं की इकडे अमुक अमुक आहे, असं असं गेले, असं असं काम झालं, अमुक झालं, तू पण चल की आम्ही निघालो. तसं नको आहे. तशी उपासना मगाशी म्हटल्याप्रमाणे की 1000 मार्ग आहेत म्हणून तुम्ही 1000 मार्गाने गेलात तर कधीच पोचत नाही. योग्य मार्ग निवडायचा. मागच्या प्रवचनात सांगितलं की योग्य गुरु ओळखून करा आणि त्या गुरुजी दाखवून दिलेल्या मार्गाने पुढे माणसाने गेलं तर माणूस त्या शिखरापर्यंत जाऊन पोचतो. आपल्याला स्वामी समर्थांसारखं दैवत मिळालेलं आहे, त्या दैवताची उपासना कशी करायची ते नानाने सांगितलं आहे. उपासना आपल्याकडून नाना करून येत आहेत सांगी कृपाने. साक्षात श्री स्वामी समर्थ इथे आहेत, नाना इथे आहेत, त्यांचं सानिध्य आपल्याला जाणवलं पाहिजे आणि मग बघा जीवन आनंदाने उजळून येईल आणि आनंदाचं पसरण करूया. आनंदाचा सुगंध सर्वकडे दरवळून नेऊया आणि स्वामी नामाचा गजर करूया. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार. नमस्कार नाना सदैव नमस्कार. नमस्कार नानी सहर्ष नमस्कार. नमस्कार स्वामी सहस्र नमस्कार.